शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा विस्तार आढावा घेऊन शहराला सम प्रमाणात आणि एक दिवस आड पाणी पुरवठा होण्याबाबत काटेकोर नियोजन करण्यात यावे असे आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी पाणी पुरवठा विभागास दिले। तर सम प्रमाणात पाणी पुरवठा करत असताना कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी पडू नये असे सांगत जर असे प्रकार घडल्यास ते आपल्या निदर्शनास आणून द्यावेत। आपण खंबीरपणे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून इचलकरंजी शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नदी पात्रातील पाणी पातळी कमी होत आहे। त्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणी उपसावर त्याचा काही अंशी परिणाम झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे। या संदर्भात विविध माध्यमाद्वारे प्राप्त होत असलेल्या तक्रारी निदर्शनास आल्याने आयुक्त पल्लवी पाटील यांनी तातडीने पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत बैठक घेतली। बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेऊन संपूर्ण शहरात सम प्रमाणात आणि एक दिवस आड पाणी पुरवठा होण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले। त्याचबरोबर एखाद्या भागात पाणी पुरवठा होत असलेल्या 2 पाईपलाईन असतील तर त्यापैकी एक पाईपलाईन बंद करण्याच्या सूचना दिल्या। बैठकीस प्रभारी कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच विविध प्रभागातील पाणी सोडणारे कर्मचारी उपस्थित होते।